महावितरण पोर्टलवरील सौर सिस्टीमची मंजुरी ग्राहकांच्या मागणीनुसार करण्यात यावी अशी मागणी सोलार असोसिएशन ऑफ सोलापूरने केली आहे। याबाबत अधिक माहिती देताना सोलार असोसिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष गिरीश तिवारी यांनी सांगितले की महावितरणकडून अंमलात आणण्यात आलेल्या चुकीच्या नव्या धोरणात्मक बदलांमुळे राज्यातील जवळपास 100% निवासी सोलार ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे। 13 फेब्रुवारीपासून PM सूर्यघर योजनेअंतर्गत सोलार क्षमतेच्या मजुरीसंदर्भात बदल करण्यात आल्यानं अनेक ग्राहकांना अपेक्षित क्षमतेची सोलार परवानगी मिळत नाही। पूर्वीच्या नियमानुसार ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या गरजेनुसार सोलार प्रकल्प उभारण्याची मुभा होती। मात्र नव्या नियमानुसार ग्राहकांच्या मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादित क्षमतेलाच मंजुरी दिली जात आहे। परिणामी ज्या ग्राहकांनी सोलार सिस्टीमसाठी ऑर्डर दिलेली आहे त्यापैकी 90%हून अधिक ऑर्डर प्रलंबित होतील। संघटनेच्या मते महाराष्ट्रातील वीज दर तुलनेनं जास्त असल्यानं ग्राहक सोलार पर्यायाकडे वळत आहेत। घरामध्ये AC, इलेक्ट्रिक वाहन, इंडक्शन कुकर, आधुनिक उपकरणं यांचा वापर वाढत असून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ग्राहक जास्त क्षमतेचे सोलार प्रकल्प बसवू इच्छितात। मात्र सध्याच्या मर्यादेमुळे त्यांना आवश्यक त्या प्रमाणात वीज निर्मिती करता येणार नाही। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजनेअंतर्गत MNRE कडून 10 किलोवॅटपर्यंत ऑटोलोड एक्सटेन्शनची सवलत दिली गेलेली असताना महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार संघटनेनं केली। महाराष्ट्रामध्ये जे आता रिसेंटली धोरणात्मक बदल केलेला आहे त्याच्यामुळे सोलर ग्राहकावरती 100% गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। 13 फेब्रुवारीला त्यांनी पोर्टलवर जे चेंजेस केले, जुन्या नियमानुसार ग्राहकांना त्याच्या क्षमतेनुसार वीज घेण्याचा पूर्ण अधिकार होता सोलरबद्दल। आता जे नवीन जे नियम झाले आहेत त्याच्यामध्ये मागच्या 12 महिन्यामध्ये जे काही वापर केलेला आहे सरासरी त्या वापराच्या आधारावरतीच त्यांना वीज देण्यात येईल असं त्यांनी पोर्टलवरती चेंजेस केले, जे की ऑटोमॅटिक आहे, तिथे कोणालाच काही करता येत नाही। आता याच्यामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर किंवा अधिसूचना याच्यामध्ये जाहीर केली नाही की बाबा आम्ही असं करणार आहे। आणि बऱ्याच सोलर वेंडरनी सोलापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अख्ख्या ऑर्डर घेतलेले आहेत आणि ग्राहकांनी सुद्धा त्यांना सोलरसाठी 3 किलोवॅट 5 किलोवॅट असे छोटे छोटे ग्राहकांनी ऑर्डर दिलेले आहेत। तर त्या ऑर्डर सुद्धा आता रखडलेले आहेत। बेसिकली काय होतंय की जेव्हा एखादा व्यक्ती सोलर घेण्याचा निर्णय घेतो तो निर्णय घेताना तो काय करतो की त्याची सध्याची गरज आणि भविष्यातली गरज, जसं तो AC बसवणार आहे, कूलर बसवणार आहे, EV घेणार आहे, चार्जिंग युनिट घेणार आहे, किंवा त्याला घर बांधायचं किंवा ऍडिशनल एखादी रूम काढायची आहे, तर या सगळ्यामध्ये काय होतं 12 महिन्याचं जे बिल आहे ते कमी दिसतंय आणि त्याचा वापर आहे त्याला लागणारे जास्त। आता याच्यामध्ये बेसिकली इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट काय म्हणतं की सोलर हे कमीत कमी 10 किलोवॅट घरगुती ग्राहकांना इमिजिएटली मिळालं पाहिजे, हे केंद्र सरकार सांगतंय। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र रेग्युलेशन जे आहे MERCचं त्याच्यामध्ये पण सेक्शन 6.2 मध्ये म्हटलेलं आहे की सोलर हे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट डिमांड प्रमाणे आणि त्याच्या गरजेप्रमाणे देणं गरजेचं आहे। इलेक्ट्रिसिटी हा ग्राहकाचा बेसिक राईट आहे आणि सोलर सुद्धा हा बेसिक राईट। या पत्रकार परिषदेला शशिकांत जमादार, बाबूलाल शेख, गुरुराज कुलकर्णी आदी उपस्थित होते।